ओम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या सौरंगिरे वाणक भर्तरी सौज्ञ भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धहा. ओम जिजाऊ होऊन आली आणि संभाजी महाराज होऊन आले. अशा या तुळजाभवानीची पवित्र भूमी, हे पवित्र परिक्षेत्र आज सिद्धेश्वराच्या पावन सिद्धभूमी, सिद्धेश्वराची सिद्धभूमी, लाखो संतांना इथे यायला भाग पाडणारी तपोभूमी आज ह्या सोलापूर आणि शोलापूर, हिंदीमध्ये त्याला शोलापूर म्हणतात. काही लोक मला बोलायचे की शोलापूर, मग आपली मराठी माणसं सुधरवायला जायची. नाही नाही, सोलापूर. मग मी सांगायचो नाही, शोलापूर. कारण गरम तप्त मानसिकतेची, उग्र दिव्य भव्य विचारांची, पराक्रमी स्वभावाची आणि निर्मळ मनाची माणसं जिथे राहतात ते शोलापूरच आहे. आज आपल्याला आपली मातृ, आपल्या भगिनींचं नेतृत्व करणाऱ्या हर्षाताईचं, हर्षा ठाकूरचं एक असं प्रासंगिक आणि उद्विग्न आक्रोशित मत, हे भाषण नाही आहे, ही सभा नाहीये, हे रांड्या भाडव्यांचं संमेलन नाहीये, ही धाब्यावरची गर्दी नाहीये, ही पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी जमलेली चोऱ्यांची गर्दी नाहीये. पितृदेवतांच्या पवित्र रक्ताला जागणाऱ्या शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे, तुकोबांच्या गाथेला, माऊलींच्या ज्ञानेश्वरीला, भगवद्गीतेला, रामायणाला, महाभारताने पोसून निघालेल्या पवित्र गर्भातून जन्माला आलेली, आपल्याच पवित्र पित्याच्या रक्ताची ओळख देणारी, पदांसाठी पक्षांचे तळवे न चाटणारी, निवडणुकांच्या दिवशी धाब्यावर आपल्या पितृकुळाला न नासवणारी, अशी शुद्ध बीजाची संतती आहे. ही सभा नाही आहे, ही धर्मसभा आहे. देव, देश आणि धर्मासाठी ज्यांनी छत्रपती शिवप्रभूंच्या, मगाशी लक्ष्मण शास्त्रींचं भाषण इतकं सुंदर झालं. ही भाषणं कशी म्हणता येतील? हा धर्म महात्म्यांनी, धर्म मार्तंडांनी आपल्या पितृदेवतांच्या कुळाला जागृत करण्यासाठी, आईचा गर्भ पुन्हा सावध व्हावा, जागा व्हावा, त्यांच्यासाठी केलेलं हे चिंतन आहे, मंथन आहे, हा आक्रोश आहे. छत्रपती शिवप्रभूंचं उदाहरण 70% जे सांगतात महाराज, खूप महत्वाचा मुद्दा लक्ष्मण महाराजांनी घेतला. 70% होते, 50% होते, 34% होते. त्यांचं रक्त 34% 70% बाटलेलं असणार. त्यांच्या आईने खात्रीने त्यांना बाप सांगितलेला नसणार. म्हणूनच त्यांना शिवरायांच्या सैन्यात किती टक्के मुसलमान सैन्य होतं हे खात्रीने माहिती आहे. आमच्या आईने, आमच्या पित्याने, आमच्या पितृदेवताने, एवढंच काय, मोगलांच्या इतिहासाने सुद्धा सांगितलंय, मोगलांच्या बखरकारांनी सुद्धा लिहून ठेवलंय की शिवरायांनी शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची, भारतीयत्वाची, आपल्या देवदेश धर्माची, रामराज्याची शपथ घेतली. धर्मनिरपेक्षतेची शपथ नाही, धर्मनिरपेक्षता ही त्या काळात शिवी होती. धर्मसंपन्नता आईच्या गर्भाचा आणि वडिलांच्या रक्ताचा गौरव होता. 70% आणि 80% अजून भारतात नाहीयेत. 18-20% भारतात आहेत, उपद्रव माजवतायत. तांत्रिक दृष्ट्या अल्पसंख्याक आणि उपद्रवामध्ये मात्र बहुसंख्याक, बॉम्बस्फोटांमध्ये बहुसंख्याक, बलात्कारांमध्ये बहुसंख्याक, ड्रग्स माफियागिरीत बहुसंख्याक, ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये बहुसंख्याक, स्मगलिंग पासून देशाची जिथे जिथे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक हानी करता येईल
तिथे हे उपद्रवी जिहादी विचारवृत्ती मोठ्या प्रमाणात शक्तीने सक्रिय असते आणि शिवरायांचा इतिहास नासवणारी बाटवणारी काही आपल्यातले कुलद्रोही, भ्रष्ट, चरित्रहीन, नीतिहीन कुलद्रोही सांगतात 70% होते, 35% होते. तुमच्या आईच्या जन्मामध्ये किंवा तुमच्या आईबरोबर तुमच्या जन्मामध्ये नक्की 70% दुष्ट असतील, पण शिवरायांच्या सैन्यात 2% सुद्धा दुष्ट नव्हते. सगळे शिवलिंगाला बांधील काशी विश्वनाथाचे, प्रभू रामचंद्राचे, बसवेश्वराचे, भगवान बुद्धाचे, महावीर जैनाचे, गुरु गोविंद सिंहजी महाराजांचे, चक्रधर स्वामींचे साधकच शिवरायांबरोबर स्वराज्याच्या कार्यात होते. अहो 70% तर औरंगजेबाकडे पण नव्हते, आदिलशाहीकडे, कुतुबशाहीकडे, निजामशाहीकडे, बिदरशाहीकडे नव्हते. आणि या पोंगळ पंडितांच्या इतिहासात मात्र 70% शिवाजी महाराजांच्या सैन्यात जिहादी होते. हा आपल्या इतिहासाचा घोर अपमान आहे, आपल्या कुळाच्या पावित्र्याचा अपमान आहे. आज आपण सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे. मी मगाशीच सांगितलं की ही गर्दी धाब्यावरची नाही आहे, ही गर्दी पक्ष कार्यालयातली नाही आहे, ही ज्यांना तिकीट पाहिजे म्हणून त्यांनी आणलेली भाऊ गर्दी नाही आहे, ही धर्मगर्दी आहे. आणि ही देव, देश, धर्म निर्माण करणं, सुरक्षित करणं, पुढच्या पिढ्यांना आजचा भारत, भविष्यात सुद्धा भारत राहावा, त्याचा पुन्हा कधी पाकिस्तान करण्याची क्षमता कोणामध्ये येऊ नये, पुन्हा त्याचा बांगलादेश होऊ नये, पुन्हा त्या बामियांच्या पवित्र भगवान बुद्धांच्या मूर्ती तालिबानी जिहादी वृत्तीने फोडू नये, त्या बामियांचा अफगाणिस्तान होऊ नये, पाक व्याप्त काश्मीर होऊ नये, पवित्र शंकराचार्यांची उपासना भूमी असलेली काश्मीर भूमी पाक व्याप्त काश्मीर होऊ नये. आम्हाला आमच्या देशात जिहादी वृत्ती, अजमल कसाब पाकिस्तान मधून आलेला एक देशद्रोही, 10 देशद्रोही आले होते, तेवढेच आपल्याला दाखवले गेले. पण ह्या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अबू जुंदाल नावाचा एक हरामखोर जिहादी जो आज सुद्धा तुरुंगात आहे, तो आपल्याला दाखवलाच गेला नाही. अजमल कसाबला वॉर रूम मध्ये बसून, त्या मुस्लिमांच्या पाकिस्तानमध्ये वॉर रूम मध्ये बसून नेमकं मार्गदर्शन करणारे, कुठची गल्ली कुठे जाते, कुठे नेमकं कुठची यहुद्यांची बिल्डिंग कुठची आहे, कुठे IPS कोण आले आहेत, त्यांना कसं मारलं पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन करणारा अबू जुंदाल बीड मधला आहे. आता जे मागे 2022 साली नवरात्रीमध्ये आपल्या NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ज्या धाडी टाकल्या आहेत आणि एक मोठं षडयंत्र उद्ध्वस्त केलं आहे, तिथे पटना पोलिसांनी PFIचं कॅडर पकडले. PFIचं अख्खं कॅडर भारतभर काम करत होतं आणि त्यांचं लक्ष होतं 2047 पर्यंत पूर्ण पाकिस्तान, भारताचं पूर्ण इस्लामीकरण. आणि भारताचं इस्लामीकरण तात्विक मुद्द्यांवर होणारच नाही, कारण इस्लाम जिहाद शिकवतो, तत्व शिकवत नाही. आणि अरबांचा इस्लामशी आमचं काही घेणं देणं नाही. हे बाडगे जे नालायक झाले, देशद्रोही गद्दार, जे गळ्यावर सुरी फिरवायला भ्यायले, त्यांनी स्वतःची सुनता करून घेतली आणि असे बाडगे आता तत्वज्ञान सांगायला निघालेले आहेत. त्या बाडग्यांशी आज आपल्याला भारत वाचवायचा. त्या बाडग्यांपासून त्या PFIचं कॅडर पकडलं. त्या कॅडर मध्ये मुख्य सूत्रधार सापडला बिहार मधल्या पटना पोलिसांमधला एक सिनियर PI रँकचा पोलीस ऑफिसर, जो धर्माने मुसलमान आहे आणि तो त्यांचा संचालक आहे. हजारो कोटी भारतामध्ये आखाती देशातून इथून गेलेले गद्दार आणि ISI पाठवतंय वेगवेगळ्या लोकांच्या अकाउंटवर. त्यांनी 60% कापून घ्यायचे, म्हणजे 1 लाख आले तर 7,000 स्वतःला घ्यायचे आणि 93,000 कॅश काढून आपण सांगू त्या PFIच्या दलालाला द्यायचे. अशी एक मोठी यंत्रणा 15 ते 20 हजार कोटीचा टर्नओव्हर भारतात झालेला आहे. भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी काय काय योजना करायच्या त्याचं अख्खं मॅन्युअल सापडलेलं आहे. आणि आपण महाराजांनी जे बडवलेल्या बैलाची गोष्ट सांगितली, पोलिसांचा आणि सैन्याचा त्याच्यात दोष नाहीये. पोलिसांचं आणि सैन्याचं नेतृत्व करणारे आपण नपुंसक दिले होते. पूर्वी एक म्हण होती, यथा राजा तथा प्रजा. पण 70 वर्षामध्ये यथा प्रजा तथा राजा, प्रजेने नपुंसकत्व स्वीकारलं होतं म्हणून आपण नपुंसकांना राजकीय गाद्या दिल्या होत्या. जातियों में बटा हिंदू भारत की समस्या है, भाषाओं में बटा हिंदू भारत की समस्या है, प्रांतों में बटा हिंदू भारत की समस्या है, राजनैतिक दलों में बटा हिंदू भारत की समस्या है. इस्लामला तुडवणं, जिहादी वृत्ती संपवणं, ख्रिश्चन धर्मांतरण बडवून पळवून लावणं सहज शक्य आहे. पण आपसामध्ये संभ्रम निर्माण करणारे दुष्ट शक्ती ज्या आहेत, ज्या जातीय, प्रांतीय, वर्णिक, पक्षिक दलांमध्ये आपल्याला फोडतात आणि आपण आपल्या धर्माच्या अस्मितेला बाजूला ठेवतो
आणि पक्षाच्या अस्मितेला शिरावरती घेतो. यतो धर्म ततो जया, संतांचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे मार्गे असं संतांनी सांगितलंय. नेत्यांच्या संगती मनोमार्ग गती असं सांगितलेलं नाहीये. रांडा भडव्यांच्या संगती मनोमार्ग गती असं सांगितलेलं नाहीये. संतांच्या संगती मनोमार्ग गती. शिवराय एक संत आहेत, महाराणा प्रताप एक संत आहेत, गुरु गोविंद सिंहजी महाराज एक संत आहेत. भगवान श्रीकृष्णांची परंपरा आहे. भगवद्गीता नुसती देवळात ऐकायची नाही, ती रणात जगायची आहे. आणि हे रणात जगणारे महादेवाचे अंश रूपातले अवतार आहेत. हे सगळे जिवंत संत आहेत. आणि यांनी हातात तलवारी घेतल्या आहेत. त्या तलवारींचं नाव जगदंबा, तुळजा आणि भवानी आहे. अत्याचार करण्यासाठी नाही, प्रत्याचार करून आपल्या देशामध्ये आपल्या सैन्यावर, पोलिसांवर, निष्पाप नागरिकांवर, आपल्या भारतीय भूमीच्या भारतीयत्वावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध आपल्याला उठायचं आहे पेटून. कुठच्याही राजकीय नेत्याला, राजकीय पक्षाला बांधील न राहता यतो धर्म ततो जया असा समाज निर्माण करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना निरंतर कार्यरत आहे. मागे भिवंडीमध्ये जगताप आणि गांगुर्डे नावाच्या पोलिसांना मारण्यात आलं. भीषण भयंकर हत्या कशाला म्हणतात त्या आम्ही पाहिल्या. कारण काय होतं तर भिवंडीमध्ये पोलीस क्वार्टर्ससाठी आरक्षित असलेली जागा आता तिथे पोलीस क्वार्टर्स बांधलं जाणार होतं आणि पोलिसांनी तिथे भूमिपूजन केलं होतं. जर इथे पोलीस क्वार्टर्स झालं तर आपल्या सगळ्या स्मगलर, रोहिंग्या, बांगलादेशी जी आयती पिलावर इथे वाढवायची आहे, इथे सांख्यिकी धार्मिक समीकरण बदलून या देशाचं इस्लामीकरण करताना आपल्या दिवस रात्र चालणाऱ्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या कमी पडतात म्हणून आयते बाहेरून रांडा भडवे मागवायचे आणि इथे संख्या इस्लामीकरणाची फुगवायची आणि भारताचं धर्मांतरण करायचं. या षडयंत्रासाठी आज सीए आणणाऱ्या नरेंद्र मोदी हा युगपुरुष आहे, अमित शहा युगपुरुष आहे, योगी आदित्यनाथ युगपुरुष आहे. आम्ही सर्व हिंदू आमच्या आईच्या गर्भाला आणि वडिलांच्या रक्ताला शपथ घेऊन सांगतो यांचीच राजसत्ता धर्मसत्ता आहे आणि ती धर्मसत्ता टिकावी म्हणून 2024ला आम्ही सावधपणे मतदान करणार आहे. बाटलीसाठी नाही, धाब्यासाठी नाही, जातीसाठी नाही, भाषेसाठी नाही, प्रांतासाठी, वर्णासाठी नाही, पक्षाच्या अस्मितेसाठी पण नाही. अहो, आपल्या जन्माच्या दाखल्यावर जर बापाचं नाव बदललं तर आपण पिसाळतो, शेजारच्याचं नाव लावलं तर तुमची आई जळतं लाकूड घेऊन तुमच्या मागे लागेल. आणि या भारताच्या मागे हिंदुत्व नाही, हिंदुत्वाच्या मागे भारत नाही. भारताचं भारतीयत्व नष्ट करण्यासाठी नपुंसक असलेल्या धर्मनिरपेक्षता नावाची भांग आपल्याला पाजण्यात आली. आता धर्मनिरपेक्ष असतील ते बापनिरपेक्ष असतील. धर्मसंपन्नांना जो आपल्या पित्याची ओळख असेल. तुमची आई कधी सांगत नाही ना, बाळा तू बाप निरपेक्ष आहेस, सगळ्यांनाच पिता मान गावातल्यांना. धर्मनिरपेक्षता म्हणजे बापनिरपेक्षता. आणि पितृदेवतांची पवित्र आहो. तुमचा डीएनए चेक करायचा झालं तर तुमच्या आईचा आणि तुमच्या बापाचाच चेक करावा लागेल, शेजारच्यांचा करून चालणार नाही. आणि चुकून निघाला एखाद वेळेस खरा तर पंचायत होईल. म्हणून एनआरसीला विरोध करणारे ह्या दुष्ट शक्तींना माहिती आहे की एक जुना पिक्चर होता अमर अकबर अँथोनी आणि सगळ्यांचा बाप शेवटी कळतो किशनलाल आहे. एनआरसी आलं, सीए आलं तर सगळ्यांचा बाप कळेल किशनलाल आहे. मग अरबांच्या नावाने ढुंगणं बडवून घेणारी लोक पंचायत होईल त्यांची. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सलमान हा इकडचे उकिरडे होणारा सलमान नाही. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सलमान सांगतो, त्याला एका पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय विचारण्यात आलं की तुम्ही भारतातल्या, बांगलादेशातल्या आणि पाकिस्तान, कारण पूर्वी हा देश एकच होता, भारत होता, रामाचा भारत, कृष्णाचा भारत, बसवेश्वराचा भारत, बुद्धाचा, महावीराचा भारत, गुरु नानक देवजींचा भारत, चक्रधर स्वामींचा भारत. हा भारत फुटला. हा भारत कुणी फोडला हो? अरबांनी फोडला, तुर्कांनी, हबशांनी नाही, इथल्या बाणग्या गद्दारांनी फोडला. आज सुद्धा पाकिस्तानमध्ये 92-93% भाषा ही पंजाबी आणि सिंधी बोलली जाते, पख्तून बोलली जाते. बंगाली, बांगलादेशची राष्ट्रभाषा बंगाली आहे. बंगाली भाषा ही भारतीय भाषा आहे. बांगलादेशची राष्ट्रभाषा बंगाली आहे. पाकिस्तानमध्ये आज सुद्धा सगळ्यात जास्त पंजाबी, गुरुमुखी आणि सिंधी भाषा बोलली जाते. याचा अर्थ काय? हे बाडगे आहेत, अरब नाही, तुर्क नाही, हबशी नाही. यमन म्लेंच तुर्कांच्या उकिरड्यावर भीतीने गळ्यावर सुरी फिरवायला भ्यायलेल्यांनी खाली सुऱ्या फिरवून घेतल्या आणि खतना करून आपला अस्मिता शुद्ध केली.
आणि या बाडग्यांनी ह्या देशाला पाकिस्तान केलाय, या बाडग्यांनी ह्या देशाला बांगलादेश केलाय, या बाडग्यांनीच बामियांचा अफगाणिस्तान केलाय. आणि या बाडग्यांनी जे यांचे पितृदेवता भ्यायल्या होत्या म्हणून धर्मांतरित झाल्या होत्या, आणि आपल्या पितृदेवता लढल्या होत्या म्हणून आपण हिंदू आहोत. लढलेल्यांच्या शूरांच्या संतानांनी, शौर्य संपन्न पराक्रमी इतिहासाच्या पुरुषांनी, मातांनी, भगिनींनी या रांडा भडव्यांना भ्यावं. संभ्रमित होण्याची गरज नाहीये. यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भृते ध्रुवानीतिर्मतिर्मम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आज हिंदू राष्ट्र सेना असेल, विश्व हिंदू परिषद असेल, साधकांची फौज उभी करणारी सनातन संस्था असेल, सनातन संस्था सुद्धा अतिशय पवित्र कार्य करते. कुळाच्या आणि मुळाच्या शुद्धीसाठी जे साधक निर्माण केले जातात त्या व्यवस्थेला सनातन संस्था म्हणतात. चरित्राने संपन्न लोक उभे करून 14 कोटी लोकांना दीक्षित करणारे आसाराम बापू, मगाशी लक्ष्मण महाराजांनी विषय काढला. आसाराम बापूंची खटल्याचं मी पूर्ण बारीक अभ्यास केलाय, निरीक्षण केलेलं आहे. काँग्रेसची राजसत्ता असताना त्यांच्यावर पॉस्को नावाचा, कारण पॉस्को लावला की आपण भैरे आणि आंधळे होतो, आपण सद्विवेकाने अभ्यास करत नाही, विचार करत नाही. 14 कोटी लोकांना दीक्षित करून, शुद्ध चरित्राची शपथ देऊन, कॉन्डम कंपन्यांचे धंदे खराब करणारे, गर्भनिरोधक गोळ्यांचे धंदे खराब करणारे, चरित्र संपन्न समाज निर्माण करून चरित्रहीनता संपवणारे संत बदनाम झाले तरच या भारताला संपवता येईल. मी मगाशीच म्हटलं की संतांच्या संगती मनोमार्ग गती ही आपली दृढ धारणा आहे. संतांचा सर्वसामान्य संसारी समाज हा संतांचा आदर करतो, संतांचा शब्द पडू देत नाही, संतांच्या जीवनाच्या चरित्राचा अभ्यास करून असं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आध्यात्मिक. मग या भारताला वाटवायचं असेल तर काय करता येईल? या भारताला रणात हरवता आलं नाही, या भारताला रणात हरवता आलं नाही. मृत्यूच्या भयाने संभाजी महाराजांचं धर्मांतरण करता आलं नाही. मग या भारताला हरवायचं असेल तर कपटात हरवावं लागेल, कपटात, छल कपटात, डावपेचांमध्ये. मग छल निर्माण करायचा, संतांची अपकीर्ती करायची. आणि आसाराम बापूंचा अख्खा खटला मी वाचलाय, अभ्यास केलाय. 100% खोटी केस, आंधळी भैरी मुकी न्याय व्यवस्था आज सुद्धा त्या खटल्याकडे बघत नाहीये, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरून धर्मांतरण करणाऱ्या शक्ती त्यांच्यावर अंकुश बनवून आहे. लक्ष्मण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बडवलेले बैल 70 वर्षात प्रशासनात घुसवण्यात आले, न्याय व्यवस्थेत घुसवण्यात आले. खरं खोटं ते नंतर 10 वर्षाने. अहो, आपले इस्रोचे एक शास्त्रज्ञ होते, त्या शास्त्रज्ञांना सुद्धा देशद्रोही खटल्यामध्ये आत ठेवलं आणि आज नरेंद्र मोदींच्या हातून त्यांना पद्मश्री देण्यात आलाय आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना 50 लाख नुकसान भरपाई द्यावी लागलेली आहे. आणि मग कळलं की त्यावेळेला काँग्रेस राजसत्तेत असताना त्यावेळेच्या काही आंतरराष्ट्रीय दलालांना पकडून आपल्या देशामध्ये चाललेले आण्विक प्रकल्प, आपली प्रगती, आपलं शस्त्र सज्जता, आपलं सामर्थ्य, आपली शक्ती वाढवणारे शास्त्रज्ञ टार्गेट केले पाहिजेत, लक्ष केले पाहिजेत. आणि त्यांच्याशी असं समोरासमोर लढता येणार नाही. मग देशामध्ये, भारतीयांमध्ये, भारतीयत्वामध्ये एक संभ्रम निर्माण करावा लागेल, संभ्रम करावा लागेल चरित्रहननाचा. आणि मग चरित्रहनन करायचं. शास्त्रज्ञांना सांगायचं की ह्यांनी पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय आहे. आणि आज तो डीजी, पोलीस रँक, मोठ्या हायर रँकचा डीजी आज तुरुंगात आहे, ज्याने त्यांच्यावर खटला भरला होता. आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने खोल तपास केला आणि लक्षात आलं की त्यांचा कुठचाही देशद्रोही प्रकारच नव्हता. त्यांना डावपेचांमध्ये तो प्रकल्प, आण्विक प्रकल्प पूर्ण होऊ नये, तो अंतराळातले खगोलशास्त्रातले प्रयत्न पूर्ण होऊ नयेत. आज जे नरेंद्र मोदी आल्यामुळे चंद्रयान आणि मंगलयान यशस्वी होत आहे, खगोलशास्त्रामध्ये, भूगोलामध्ये, पृथ्वीवरती खगोलाचं सामर्थ्य निर्माण करणारा वैज्ञानिक, ते आध्यात्मिक सामर्थ्य निर्माण करणारे संत संपवण्याची षड्यंत्र झाली. आणि आपण सगळे भुललो, फसलो. आपण सगळ्यांना भुरळ पडली जातीवादाची, प्रांतवादाची, पंथवादाची, उपासनेची. आपण उपासनेत फुटता कामा नये. सर्व मार्ग केशवाला जातात, एक ओंकार तत्श्री अकाल. आपला एकच पिंड आहे, मुळं एक आहेत, फांद्या अनेक असल्या तरी. म्हणून यापुढे जातीवादी, भाषावादी, प्रांतवादी, वर्णवादी, राजनैतिक दलात विभागलेला हिंदू आपल्याला नको आहे. भारतीयत्वाशी प्रामाणिक असलेला
रामाशी, कृष्णाशी, भगवान बुद्धाशी, गुरु नानक देवजींशी, बसवेश्वराशी, चक्रधर स्वामींशी एकनिष्ठ असलेला महावीर जैनांचा हिंदू आपल्याला हवाय. या भारताचं भारतीयत्व जपणारा, राजकीय पक्षांची चिन्ह किंवा ध्वज आईच्या गर्भातून तुम्ही जन्माला घेऊन येत नाही. आपल्या पितृदेवतांच्या रक्तातला DNA घेऊन तुम्ही जन्माला येता. पक्षाचा नेता मेला म्हणून घरी येऊन आईला विधवा करता येत नाही. त्यासाठी आपलाच बाप जगावा किंवा आपलाच बाप मरावा लागेल. काही लोक बोलतात ना, मी ह्या पक्षाशी निष्ठ आहे, मी त्या पक्षाशी निष्ठ आहे. निष्ठ शब्द, निष्ठा हा शब्द अतिशय उच्च कोटीतला आहे. पक्षाचे नेते पक्षांशी निष्ठ नाही आहेत, तर तुम्ही कशाला पक्षनिष्ठ होता? तुम्ही धर्मनिष्ठ व्हा. सर्व पक्ष धर्मनिष्ठ होतील. तुम्ही धर्मनिष्ठ व्हा, सर्व पक्ष धर्मनिष्ठ होतील. तुम्ही धावानिष्ठ झालात, तळवेनिष्ठ झालात, तळवे चाटणारे निष्ठ झालात की तुम्हाला लाता खाव्या लागतील. 70 वर्ष जिहाद यांचे अनवरस, अनैतिक, अत्याचार, छल, कपट राज्य व्यवस्थेने का सांभाळलं, का पोचलं, का भोगलं माहितीये का? कारण ते दुष्ट, ते कपटी, ते जिहादी वृत्तीचे, देशाचं इस्लामीकरण करणारे, देशाचा पाकिस्तान करू पाहणारे, देशाचा बांगलादेश करणारे, पाक व्याप्त काश्मीर करणारे, काश्मीरमध्ये आमच्या माता भगिनींची स्तन कापणारे, योन्यांमध्ये AK-47 घालणारे, या नीचांनी त्यांना धाब्यांवरती शपथा नाही दिल्या. त्या नीचांनी त्यांच्या बोकडांच्या पालट्या नाही घेतल्या. राजकीय पक्षांना सांगितलं हमारे लिए ये करोगे, मग आमची 2000 मतं आहेत, पण 50,000 हिंदूंची मतं आहेत, ती जातीत फुटतील. ती प्रांतात तू जैन आहेस, तू लिंगायत आहेस, तू मराठा आहेस, तू मातंग आहेस, ढोर चर्मकार आहेस, पण तू हिंदू नाही आहेस. हे आज सांगणाऱ्या दुष्ट शक्तींना तुमचं मर्म कळलं होतं. त्यांना कळलं की यांना फोडूया, आणि हरामखोरांना फोडता येत नाही. मग हरामखोरांना त्यांनी आपले बाप करून घेतले आणि तुम्हाला तळवे चाटायला ठेवलं. 2014 नंतर तुमच्या पितृदेवतांचं पवित्र रक्त तुमच्या धमन्यांमध्ये पेटलं, जागृत झालं. निद्रिस्त अवस्थेतून थोडासा जागृत अवस्थेत हिंदू आला आणि 2014ला हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, असा युगपुरुष नरेंद्र मोदी. काही लोक मला बोलतात की तुम्ही कुठच्या पक्षाचा पुरस्कार करत नाही आणि नरेंद्र मोदींचा. हो, मी पक्षाचा पुरस्कार नाही, कृष्णाचा पुरस्कार करतो, रामाचा पुरस्कार करतो. कृष्ण जिथे बसेल पांडव तिथूनच लढणार आहे. आणि जो पक्ष आमच्या धर्माची बूज राखेल, आमच्या राम मंदिराचा सन्मानपूर्वक प्राण प्रतिष्ठापना करून आमच्या घरावर जे अरबांचं, तुर्कांचं, हापशांचं, अत्याचाराचं बाप म्हणून टॅग लावला होता ते खोडून काढून आमच्या पित्याचं नाव आमच्या उजळ माथ्याने छाती ठोकून आमच्या दरवाजावर लावणारा नेताच आम्हाला आमचा राजकीय नेता पाहिजे. अबुल कलाम आझाद नावाचा एक जिहादी आपल्या भारताचा पहिला शिक्षण मंत्री होता. त्याने सगळे अकबर, हुमायून, हे तुर्क, हे आपशी जे त्याच्या घरी गेले होते ते किती महान होते हे सांगण्याचा पहिला प्रयत्न केला. मगाशी लक्ष्मण शास्त्रीने एक मोठा विषय घेतला, पण काही लोकांना कळला नसेल म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण करतो. एका मूर्ख माणसाने जाहीर केलं होतं, जॉन रॉबर्टने, की या देशातल्या संपत्तीवर सगळा अधिकार पहिला अल्पसंख्याकांचा आहे. तो कोण माहितीये का? मनमोहन सिंग नावाचा आपला माजी पंतप्रधान. मनमोहन सिंगने गुरु गोविंद सिंहांची साडी नेसलीच नव्हती पगडी म्हणून, गुरु गोविंद सिंहांची पगडी नव्हती बांधली, सोनिया गांधीची साडी बांधली होती पगडी म्हणून. आणि म्हणून ती म्हणेल 2 × 2 का म्हणायचा 12, कारण तिने सांगितलं. लोक म्हणायचे 4, अहो नाही ना 12, मॅडमनी सांगितलंय. आणि असे चोळे, लाबरे, भांडी घाशे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले. तो वैयक्तिक आयुष्यात सज्जन असू शकेल, पण सार्वजनिक आयुष्यात आपल्या कुळाचा नाश करणारा, आपल्या धर्माला हानी पोचवणारा आणि अल्पसंख्याकांचा, घरच्या स्वामीचा नाही, इथल्या बुद्धांचा नाही, इथला तेली, तांबोळी, महार, मोची, मांग, मोची, ढोरे, चर्मकार, मराठा, ब्राह्मण, राजपूत, शीख ज्यांनी बलिदान केले, दरोडेखोरांचा अधिकार पहिला आणि घरातल्या स्वामीचा अधिकार नाही. हे मनमोहन सिंगांनी एका भाषणात सांगितलं होतं की या देशातल्या सर्व संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे. तेव्हा सुद्धा ते पंतप्रधान असताना मला अटक झाली नंतर, तेव्हा सुद्धा मी सांगितलं की तुमच्या घरातल्या आया बहिणींवर त्यांचा अधिकार असू शकेल का, त्याशिवाय तुमच्या मुखातून ही वाणीच नाही निघणार. तुला आईने घरात सांगितलं असेल कानात की आपला पहिला अधिकार त्यांचा होता, लक्षात ठेव. सोंग म्हणून आपली पगडी बांध, पण गुरु गोविंद सिंहांचा अपमान करणारा कधी शीख असू शकत नाही. छत्रपती शिवप्रभूंना धर्मनिरपेक्ष म्हणणारा कधी हिंदू असू शकत नाही.
महाराणा प्रतापांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणारा कधीच हा भारतीय असू शकत नाही. अकबरांचं, हुमायूंचं, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे हे त्यांच्या उकिरड्यावर जन्माला आलेली अनवरस संतती आहे. आणि ती अनवरस संतती आज औरंगजेबाचे टी शर्ट घालून या देशात फिरत असेल, श्री संभाजीनगर न म्हणता त्यांना औरंगाबाद पाहिजे असेल, तर त्यांना प्रतापगडच्या पायथ्याशी त्यांचं सगळं राजकारण आपण गाडलं पाहिजे. आज आपण सगळ्यांनी इथे एक संकल्प घ्यायचा आहे. प्रत्येकाने आपल्याला ही संख्येची सभा नाहीये. काहींना वाटेल की ही संख्येची सभा आहे. ही संख्येची सभा नाहीये, ही सत्वाची सभा आहे. ही बाजार गुडघ्यांची सभा नाहीये, ही पावित्र्यांची सभा आहे. हा यज्ञ आहे, वाकयज्ञ आहे, कर्मयज्ञ आहे. इथे समिधा श्वासाच्या, ध्यासाच्या आणि संकल्पाच्या दिल्या जाणार आहेत. इथे सर्व जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ मातीत घालून आम्ही यतो धर्म ततो जया, मुळाशी प्रामाणिक राहण्यासाठी, फांद्यांचे अहंकार न पाळण्यासाठी, मुळाचं तत्वज्ञान जागृत ठेवण्यासाठी, जिवंत करण्यासाठी, नेत्यांचे तळवे न चाटण्यासाठी, आपल्या मातृदेवता पितृदेवतांच्या रक्ताला जागण्यासाठी जो संकल्प करावा लागतो, त्या संकल्पासाठी बोलवलेली ही संकल्प सभा आहे. संकल्प सभा. आणि म्हणून आज आपण सगळे लोक, सोलापूर आज कर्नाटकच्या सीमेवर आहे. कर्नाटकमध्ये आज काँग्रेसची सत्ता आल्या काँग्रेसलाच का टार्गेट करतोय? काँग्रेस हा भारताचं धर्मांतरण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनंतर, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वानंतर भारताचं भारतीयत्वाची अस्मिता शून्य करण्यासाठी एक छल, एक कपट योजण्यात आलं. आणि ते योजण्यात आलं, तू रहेगा उनमें मगर खेलेगा हमारे लिए. ते म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसने ह्या देशाचं धर्मांतरण करण्याचं, या देशाचं अस्मिता हनन करण्याचं, या देशाचा इतिहास जो रामसेतू आहे, तो समुद्रात दिसतोय, तो अस्तित्वात आहे, जो 5-10,000 वर्षांपासून, लाखो वर्षांपासून आमच्या आईच्या गर्भात संस्कारित केला जातोय, तो रामसेतू पुरावा म्हणून भौतिक जगातल्या दगड मातींचा रामसेतू समुद्रात सापडलाय. पण त्या काँग्रेसने तेव्हा सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दिलं होतं की तो काल्पनिक आहे, करून तो नाहीये. आणि तो सापडलाय. काँग्रेसचा बाप पण काल्पनिक आहे, वास्तवात नाहीये. आज कर्नाटकमध्ये आल्या त्यांनी एक योजना काढली आहे अल्पसंख्याकांसाठी. त्या अल्पसंख्याकांची योजना अशी आहे, आपण सगळ्यांनी याचा अभ्यास करा. इंटरनेटवर, गुगलवर, युट्यूबला सगळं मिळतं. जे बोलायचं ते सत्य बोलायचं. सत्यच इतकं भीषण आहे की त्याला कुठचाही मुलामा लावण्याची गरज नाही आहे. सत्य इतकं भीषण आहे. त्यांनी एक योजना काढली की अल्पसंख्याक समाजातले जर निराधार किंवा त्यांच्या घरात भांडणं झाली तर जे सार्वजनिक गायरान असतं किंवा सार्वजनिक भूमी असते गावाची, तिकडे त्यांना घरकुलं बांधून देणार राज्य सरकार. आणि हिंदूंच्या कराच्या पैशामध्ये जिहादी वृत्तीचं पोषण करणार. बसमध्ये बुरखे घालून आले की फुकट बस प्रवास देणार. या सगळ्या योजना आहेत ना, या घातक योजना आहेत. आणि या योजनांच्या विरोधात विवेक जागा करून धर्मसंपन्न राजकारण करणं. कारण राजकारण तुमच्या पायातल्या मोजड्या आहेत, चपला आहेत, वाणा आहेत. आणि पवित्र वडिलांचं रक्त हे तुमच्या कुळातलं, तुमच्या हृदयाचं धमन्यांमध्ये धावणारं पवित्र रक्त म्हणजे तुमचा धर्म आहे. धर्म गाभाऱ्यात घेऊन जायचा असतो आणि वाणा बाहेर काढायच्या असतात. राजनैतिक पक्षांच्या अस्मिता, त्या नेत्यांच्या अस्मिता बाळगणारा हिंदू या देशाला घातपात करतो. मग अशी मी जे PFIचं सांगितलं, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं, 22,000च्या वर लोक देशभरात पकडले गेली आहेत, रडारवर आहेत. अनेक अधिकारी आहेत, अनेक कर्मचारी आहेत आणि ते सगळे जिहादी वृत्तीचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्या सगळ्या कम्युनिस्ट, जिहादी आणि ख्रिश्चन धर्मांतरण करणाऱ्या चळवळी या दुष्टांच्या, विदेशातून हाताळलेल्या आणि स्वकीय बाटवलेल्या, नासवलेल्या, भ्रष्ट झालेल्या, कुलद्रोही असलेल्या लोकांकडून राबवल्या जात आहेत. तर आपण सगळ्यांनी एक असा संकल्प, अशी शपथ घ्यायची आहे की 2024ला मी राजकारण म्हणून मतदान करणार नाही, तर धर्मसंपन्नता, धर्मकारण म्हणून मतदान करणार. माझा धर्म, माझी जात नाही, प्रांत नाही, वर्ण नाही, भाषा नाही, पक्ष नाही, धर्म. यतो धर्म ततो जया. अहिल्यादेवी होळकरांनी ज्या काशी विश्वनाथाची विटंबना झाल्यानंतर ज्ञानव्यापी मशीद बांधल्या गेली, आतमध्ये लिंग आहे आणि काही हरामखोर जिहादी सांगतात तो कारंजा आहे. अरे तुम्हाला अरबस्तानमध्ये एक बिल्डिंग बांधता आली नाही आणि भारतात येऊन तुम्ही कारंजे तुमच्या बापांनी बांधले का? बाहेर नंदी आहे, आत लिंग सापडलंय, निरीक्षण पूर्ण झालंय. सगळे जे शास्त्रीय पुरावे लागतात, फॉरेन्सिक एव्हिडन्स लागतात, ते सगळे इथल्या भारतीयत्वाचे निघाले आहेत. तरी अरबांच्या उकिरड्यावर जन्माला आलेले सांगतायत की बाबरी शहादत हुई है. राम मंदिरच्या उत्खननामध्ये त्या बाबरी ढाच्याचं जे उत्खनन झालं त्यात वराह अवताराच्या मूर्ती सापडल्या आहेत.
सगळ्या मूर्ती सापडल्या आहेत तरी म्हणतायत बाबरी का बदला लेंगे. म्हणजे हे गृहगद्दार घरगद्दार बाटलेले संतान सांगते आम्ही बदला घेणार आहे सत्य समोर येऊन सुद्धा. कारण त्यांना सत्य पाहायचं नाहीये, त्यांना असत्य लादायचं आहे, अधर्म लादायचा आहे. आम्ही बाटलो तुम्ही बाटलाच पाहिजे, आम्ही नाचलो तुम्ही नाचलाच पाहिजे, आमच्या आया उकिरड्यावर गेल्या तुम्ही निजलेच पाहिजे उकिरड्यावर जाऊन. असा ज्यांचा दुष्ट हट्ट आहे त्या सगळ्या शापित आणि पापी लोकांनी ठरवलंय भारताचं इस्लामीकरण करायचं आणि धर्मसंपन्न संततीने ठरवलंय भारताचा पुन्हा एकदा अखंड भारत करायचं. अखंड भारत. स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या सगळ्यांचा जिवंत आदर्श, राष्ट्रवादाचे धर्मसंपन्नतेचे प्रचंड प्रकांड पंडित विद्वान, अवहेलना आणि उपेक्षेने काँग्रेसने ज्यांना दुर्लक्षित केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं की शेवटचा हिंदू उरला तरी मला इंद्रपद दिलं तरी मी तिथे जाणार नाही आणि शेवटचा हिंदू असे तोवर मी हिंदू राष्ट्राची अपेक्षा करीन. आज नाही तर उद्या हा हिंदू समाज उठेल, पेटून उठेल, सावध होईल, आपल्या इतिहासातून शिकेल आणि पुन्हा भारताचं भारतीयत्व अखंड करेल. आणि त्यावेळेला मी केलेलं विधान खरं ठरलं तर मी प्रेषित ठरेन आणि जर ते दुर्दैवाने खोटं ठरलं तर मी मूर्ख ठरेन. सावरकरांना मूर्ख आपल्याला ठरू द्यायचं नाहीये. सावरकरांना या देशाचे प्रेषितच ठरवायचे आहेत. छत्रपती 12 ज्योतिर्लिंगांचा महादेव, 12 ज्योतिर्लिंगांचा महादेव शिवाजी महाराज, 12 ज्योतिर्लिंगाच्या महादेवाने जगदंबेच्या तुळजा भवानीच्या जिजाऊच्या गर्भात जो जन्म घेतलाय तो जन्म शरीराने जरी प्रकट झाले असतील तरी ते 12 ज्योतिर्लिंगांचं शिवचैतन्य आहे. त्या हर हर महादेव तुकोबारायांकडे एकदा छत्रपती शिवप्रभू गेले आणि त्यांना विरक्ती आली होती. त्यांनी म्हटलं की महाराज आता ही तलवार ढाल नको, मला टाळ चिपऱ्या द्या, आता मला काही नको, आता परमेश्वराचा ध्यास घेतो. तेव्हा तुकोबारायांचा विवेक इतका जागा होता. तुकोबाराय भाबडे संत नव्हते, हा विवेकी संत होते. भाबडे संत नव्हते जे येईल ते देव करेल, जे येईल ते देव करेल असे भाबडे संत नव्हते. ईश्वराचा अधिष्ठान सामर्थ्य आहे जो चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य कोणाचं आहे? जो चळवळ करेल त्याचं आहे, पण तिथे भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे. या विवेकी विचारांचे समर्थ रामदास स्वामी आणि तुकोबाराय हे भाबडे संत नव्हते, विवेकी संत होते. धर्मसंपन्न, राष्ट्रसंपन्न, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे ह्या विचारांचे होते. तेव्हा तुकोबारायांकडे शिवाजी महाराजांना विरक्ती आल्याचं लक्षात आल्यावर शिवरायांचा विवेक जागा करण्यासाठी किंवा त्यांच्यावर अध्यात्माचा झालेला प्रभाव तो अजून सावध करून आध्यात्मिक युद्धासाठी जसा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केलं त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांना त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही विरक्त नाहीत? अहो तुमच्या एवढा विरक्त महायोगी तर ह्या देशात अजून कोणी नाही. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बिदरशाही, मोगलशाही हवं ते पद द्यायला, सरदारकी द्यायला तयार असताना सर्वसामान्य 18 पगार जातीच्या 12 बलुतेदारांना, सामान्य जनांना बरोबर घेऊन तुम्ही जो धर्म हर हर महादेव, ढाल तलवारीचा, टाळ चिपऱ्यांचा धर्म ढाल तलवारीतून जगवला, तुमच्या एवढा युगपुरुष कोण? तुमच्या एवढा दुसरा योगी कोण? टाळ चिपऱ्यांचा रामकृष्ण हरी, ढाल तलवारीच्या हर हर महादेवामुळे आम्ही म्हणू शकतोय. बळवंत महाराजांना पुन्हा लक्षात आलं की आपलं अध्यात्म टाळ चिपऱ्यांचं नाही तर ढाल तलवारीचं आहे. टाळ चिपऱ्यांमधून निघणारा रामकृष्ण हरी हा ढाल तलवारीतून निघणारा हर हर महादेव आहे. आणि मग युद्ध हे धर्मासाठी केलेलं युद्ध हा धर्म आहे. धर्मासाठी केलेलं युद्ध हा धर्मच आहे. धर्मासाठी केलेलं भाषण हा सुद्धा धर्म आहे. धर्मासाठी केलेलं भोजन हा सुद्धा धर्म आहे. पण छल कपट लबाडीसाठी केलेलं प्रत्येक कार्य पाप आहे आणि धर्मासाठी केलेलं प्रत्येक कार्य पुण्य आहे. आणि त्या छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची संतती असलेल्या संभाजी महाराजांनी भीषण बलिदानातून दाखवून दिले की अत्याचार किती झाले तरी आपण आबासाहेबांकडे उजळ माथ्याने छाती ठोकून मला स्वर्गात जायचं आहे की आबासाहेब तुमचं कुळ नासू बाटू दिलं नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारतः. मी अजर अमर आत्मा आहे. मी हे शरीर नाही. शरीराच्या वेदनांनी, शरीराच्या भीतीने, शरीराच्या स्वार्थाने आणि शरीराच्या भयाने मी धर्मांतरित झालो नाही. शरीर मारता येईल, शरीर जाळता येईल, शरीर छेदता, शरीर भेदता येईल, पण नैनम छिंदंती शस्त्राणी, कुठच्याही शस्त्राने ज्याला छेदता येत नाही, पाण्याने ज्याला भिजवता येत नाही, वाऱ्याने ज्याला सुकवता येत नाही, आगीने ज्याला जाळता येत नाही, तो अजर आणि अमर आत्मा मी अविनाशी आहे, परमेश्वराचा पुत्र
हे तत्वज्ञान जिवंतपणे जगणारे छत्रपती संभाजी महाराज आमचे धर्मवीर आहेत आणि त्यांच्या बलिदानाला कलंकित आम्ही कसं करू। म्हणून हा जो भगवद्गीतेचा श्लोक छत्रपती संभाजी महाराज सतत हृदयात गिरवत असतील की आबासाहेब शरीरांच्या वेदनांना भिणारा तुमचं कुळ नाही। आज तरी आपण पूर्ण भारतामध्ये पूर्ण रामकृपेने भगवान श्रीकृष्ण कृपेने छत्रपती शिवप्रभू धर्मवीर संभाजी महाराज राणा प्रताप गुरु गोविंद सिंहाच्या छत्रसाल बुंदेल्यांच्या कृपेने बसवेश्वराच्या कृपेने आज आपण पूर्णपणे आपल्या राष्ट्रभूमीला जागवतोय। जिथे तिथे आपल्या धर्मसत्तांचा पुरस्कार करणारी राजसत्ता निर्माण होते। आता केंद्रामध्ये इतकं बळ लावा, इतकी शक्ती लावा की यापुढे या भारताचा पाकिस्तान करण्याची स्वप्न बघणारी गर्भ संपले पाहिजेत। संतती नाही, त्या गर्भातून जो विचार येतो तो जिहादी वृत्तीचा विचार संपवणारी यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल। हा विचार, हा असुरी राक्षसी विचार भारताचं धर्मांतरण करण्याचा, भारतातल्या लेकी सुनांना लव जिहाद मध्ये फसवण्याचा हा जो विचार ज्या तत्वातून प्रकट होतो ते तत्वच या भारतात नको आहे। हिंदू राष्ट्र म्हणजे काय? हिंदू राष्ट्र म्हणजे या भारतातच ज्यांची पुण्यभूमी आहे। इस्लामिक तत्व काय सांगतं? इस्लामिक तत्व एक सांगतं की एकमेव अल्लाह, एकमेव अल्लाहचा एक मेसेंजर ऑफ अल्लाह, अल्लाहचा पोस्टमॅन आहे जिब्राईल। अल्लाहच्या पोस्टमॅनने जिब्राईलने ज्याला मेसेज दिले तो प्रेषित मोहम्मद। अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून मोहम्मदाला जे धर्म सांगितला तो इस्लाम। अल्लाहने जिब्राईलच्या माध्यमातून मोहम्मदाला या इस्लामचा जे ग्रंथ सांगितला ते कुराण। कुराण, इस्लाम, मोहम्मद, जिब्राईल आणि अल्लाह या पाचच गोष्टींना जो मानतो मुस्सले ईमान है वही ईमानदार मुसलमान है, बाकी सारे बेईमान है। म्हणजे तुम्ही किती धर्मनिरपेक्ष म्हटलात तरी इस्लामच्या दृष्टीने तुम्ही इस्लाम पाळत नाही, इस्लाम मानत नाही, तुम्ही इस्लामचं आचरण करत नाही। तुम्ही एकमेव अल्लाहला न मानता इतर देवतांमध्ये स्वतःची श्रद्धा ठेवता, देवतांचं वेगवेगळ्या रूपामध्ये देवताची उपासना करता, वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये तत्वज्ञानामध्ये रस घेता, वेगवेगळ्या संतांना पूजता, प्रेषितांना पूजता, साधूंना पूजता, मग तुम्ही काफिर आहात। काफिर असणं म्हणजे बेईमान आणि काफिरांचा एकच परिणाम आहे तो म्हणजे त्यांचा कत्तल करणे, त्यांचा नाश करणे किंवा त्यांना धर्मांतरित करून मुसले ईमान करणे। आणि इस्लाम करण्यासाठी मुसले ईमान करण्यासाठी त्यांना वाटेल त्या थराला जायची परवानगी आहे। मागे बांगलादेशमध्ये काही जिहादी पकडल्या गेले, बांगलादेशमध्ये इस्लामिक देश असलेल्या बांगलादेशमध्ये त्या बांगलादेशमध्ये पकडलेल्या जिहाद्यांनी सांगितलं की भारतातला झाकीर नाईक आम्हाला सांगतो की भारत इस्लामिक करायचा। आता झाकीर नाईक पळालाय पण झाकीर नाईकची अनावर पवित्र तेजस्वी ओजस्वी गर्भातून शुद्ध पितृदेवतांच्या रक्तातून कुची माकडं कोली कुत्री सांता क्लॉज जन्माला घालायचे नाहीयेत। आपल्याला छत्रपती शिवरायांची संतती, धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आत्मभान असलेली संतती, या भारताच्या भारतीयत्वाचं रक्षण करणारी, भारतीयत्वानं भारावलेली शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे अशी संतती निर्माण करायची आहे। माझं स्त्रीत्व सिद्ध व्हावं आणि माझं पुरुषत्व सिद्ध व्हावं म्हणून कुत्री मांजरं माझ्या गर्भात जन्माला येऊन मी बाप झालो, मी आई झाल्याचा मूर्ख आनंद आपल्याला साजरा करायचा नाहीये। अफजल खानाचा कोदरा काढून प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडणारे शिवराय जन्माला घालायचे। आपल्याला आपलं शरीर नासवायचं नाही, वंश वाढवायचा नाही। वंश वाढला आणि बारमध्ये वाया गेला, नको तिकडे नाच्यांच्या मागे धावला, तळवे चाटण्यामध्ये आयुष्य वाया गेलं, असा वंश आपल्याला वाढवायचा नाहीये। आपल्याला इतिहास घडवणारा जिजाऊ नुसत्या एकट्या जन्माला आल्या नव्हत्या, शिवरायांना जन्माला घालणारी एक जिजाऊ नाही तर उपशिवाजी महाराज जन्माला घालणारे तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी असतील, उमाजीराजे नाईक असतील, बहिर्जी नाईक असतील, शिवा काशी जीवा महाले असतील, 18 पगार जातीचे 12 बलुतेदार, जेवढे धर्मनिष्ठ मावळे जन्माला घातले त्या सगळ्या अज्ञात जिजाऊच होत्या आणि त्या अज्ञात जिजाऊंमुळेच आज भारत जिवंत आहे, भारत आहे। म्हणून ही जी दरवर्षी आपण अफजल खान वधाचं तिथी साधून ही जी दरवर्षी सोलापूरची सभा घेतो, या सभेमागे एक धर्मकारण आहे। या सभेमागे कुणाचा वाढदिवस साजरा करायचा नाही, अण्णाचा वाढदिवस आहे, तात्याचा वाढदिवस आहे, काळजाचा तुकडा, जिगरी यार, दोस्तीच्या दुनियेतला राजा फाजा काय नाहीये। आपल्या आईच्या गर्भाचं पावित्र्य राखणारा पोरगा पाहिजे आपल्याला।
आपल्या वडिलांच्या रक्ताची शुद्धता पाळणारा रक्त पाहिजे, कुळ कलंकित करणारा, धर्मभ्रष्ट करणारा, भारत मानणारा, अनवरस गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून ढुंगणावरून सरकणारी पॅन्ट घालणारा छक्का नाही जन्माला घालायचा आपल्याला. ज्याला बघता क्षणी परस्त्रीला सुद्धा अभय वाटेल, भयमुक्त होईल की हा इथे बसलाय चौकात म्हणजे मला आता भीती नाहीये. लहान लेकरं सोडून जाताना आयाला भीती वाटणार नाही, घरात एकटी बायको सोडून जाताना पतीला भीती वाटणार नाही. अशी संतती या देशात निर्माण करायची. स्त्रियांच्या अंगांचं निरीक्षण करणारा नाही. लक्ष्मणाने जेव्हा त्यांना विचारलं की अंगठी ओळखतोस का सीतेची, कंठी ओळखतोस का सीतेची, बघा रामायणाने किती आदर्श घालून दिले. तो बोला मी फक्त जोडवी ओळखतो, कारण मी मातेच्या सीतेकडे बघत होतो, बाकी अंगांकडे मला पाहता आलं नाही. त्याच्यामुळे बाकीचे दागिने तिचे आहेत की नाही मी सांगू शकणार नाही, पण पायातली जोडवी तिची आहे, कारण मी चरणांचं रोज दर्शन घ्यायचो तेव्हा त्या जोडवीचं सुद्धा दर्शन घ्यायचो की ती भाग्यवान किती आहे की सीतेच्या पायात. आणि तुकार गप्पा मारण्यात आयुष्य गेलं आणि ज्या पोरींना पटवण्यासाठी तरुण्य वाया घालवलं त्यांची पोरं मामा म्हणायला लागल्यानंतर आत्महत्या करायची वेळ येते. ती दुर्दैवी वेळ आपल्याला येऊ नये. पूर्वी स्वयंवर असायचे, स्वयंवर वधू निश्चित करायची वर कसा पाहिजे ती सांगायची. शिवधनुष्य उचलणारा, शिवधनुष्य तोडणारा, फिरता माशाचा डोळा भेदणारा. ती अटी पण काय असायच्या बघा ना, अटी पण शौर्य संपन्न, धर्म संपन्न असायच्या. ती असा निवडायची नाही फाटकी पॅन्ट घालणारा, गुटख्याच्या पिचकारा मारणारा, छातीचं पोकळ झालेले कानफाडात दिले तर 4 कलंट एवढ्या मारणारा. ती अटी पण अशा ठेवायची, पुरुषार्थाच्या ठेवायची, पराक्रमाच्या. म्हणून स्त्रीला अधिकार दिला होता, तू निवड तुझा पती कसा असला पाहिजे. हा भारत स्वयंवर करणार आहे, तिला योग्यता. आणि ती पण काय अटी ठेवायची, जेल लावून केस उभे करणारा सांगायची नाही. ती तेजस्वी, ओजस्वी, बलशाली, धर्मशील. कधी कधी स्त्रिया स्वयंवरामध्ये शास्त्रार्थ करायला बसायच्या आणि त्यांना शास्त्रार्थात जो हरवेल, जो शास्त्रार्थात हरवेल असा तो सिद्धीच नाही, तसा पुरुष मला हवाय. कारण तिला माहित असायचं की माझ्या गर्भामध्ये अलबद्या गलबद्याचे लैंगिक चाळे पूर्ण करण्यासाठी माझ्या शरीराचा मी नाश करणार नाही. या देशाला, ह्या तपोभूमीला, या धर्मभूमीला धर्मसंतती देण्यासाठी माझं शरीर आहे. शरीर नासवण्यासाठी, माझं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी मी संतती निर्माण करणार नाही. आणि अशा भारताचे आपण संतती आहोत. आज 54 देश इस्लामिक करणारे, 150 देश ख्रिश्चन करणारे, शक, हूण, ग्रीक, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मुघल, तुर्क, हबशी, अरबी सगळे या भारतात हारले. थोडा काळ लढले, थोडा काळ कधी कधी कप्ताने जिंकले, काही काळ राज्य सुद्धा केलं, पण भारताचं भारतीयत्व ते कधीच संपू शकले नाही. कारण संतांचे संगती मनोमार्ग गती. भारत ही अध्यात्म भूमी आहे जगाची. युरोपियन, अमेरिकन, फ्रेंच, डच, पोर्तुगीज जगातले खूप थोर विद्वान, अभ्यासक भारताच्या अध्यात्माचा अभ्यास करतायत. तुमच्या पूर्वजांनी कधीच तुम्हाला सांगितलं नाही की पृथ्वी आयताकृती आहे. ख्रिश्चनांच्या बायबलमध्ये लिहिलं होतं की पृथ्वी आयताकृती आहे. आणि आता कुठे संशोधन झाल्यानंतर त्या शास्त्रज्ञांनी व्हॅटिकन सिटीच्या पोपला समजावलं की मूर्खा, ही पृथ्वी अंडगोलाकार आहे, तू आयताकृती म्हणशील तर वैज्ञानिक स्तरावर आपण खोटे ठरू, आणि वैज्ञानिक स्तरावर खोटे ठरलो तर तुझा धर्म लाथाडला जाईल, तुडवल्या जाईल. त्या गॅलिलिओ पासून सगळ्यांना फाशी देणारा ख्रिश्चन, कॅथॉलिक हे सगळे आता शुद्धीवर आले. कारण वैज्ञानिक लोक सुद्धा बऱ्यापैकी बुद्धिजीवी तिथे जन्माला आले आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वी आयताकृती नाही आहे. आणि आपल्या ज्ञानेश्वरी पासून सगळीकडे भूगोल, भूगोल, पृथ्वी गोल आहे हे सांगितलेलं आहे. पृथ्वी आयताकृती आहे, चौकोनी आहे, कारण तिथे ख्रिश्चन राहतात म्हणून सूर्य तिच्या प्रदक्षिणा मारतात, असा मूर्खपणा नाही आहे. सूर्य पिता आहे, पृथ्वी माता आणि चंद्र मामा आहे, कारण चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास आमच्या अध्यात्माला अनंताचा ध्यास आहे. हरी अनंत, हरी कथा अनंता म्हणणारा भारत हा भारत राहावा म्हणून ह्या भारतीयत्वाच्या शुद्धीच्या संकल्प सभा आहेत. आणि आज सोलापूरमध्ये आमचा खूप मला आनंद वाटतो की ही जी सभा ज्यांनी भरवली आहे ना, त्यांनी कधीच आमच्याकडे पैसे मागितले नाहीत. त्यांनी कधीच आम्हाला मुलांना खायला घालायचं आहे, प्यायला घालायचं आहे, गर्दी आणायची म्हणून पैसे मागितले नाहीत. त्यांनी मला बॅनर लावायचा आहे, घराला रंग करायचा, बायकोची साडी धुवायची आहे, माझ्या चड्ड्या धुवून द्या मग मी तुमच्या संघटनेत येईल अशी भडवेगिरी सांगितली नाही. ही शुद्ध बीजापोटी फळ रसाळ कोमटे. आणि आम्हाला रांडा भडव्यांची गर्दी नकोच आहे, पराक्रमी पुरुषांची आणि धर्मसंपन्न मातांची गर्दी हवी आहे.
आम्हाला कुठच्याही ढुंगण हलवून नाचणाऱ्या बायांच्या मागे हिजड्यांसारखे नाचणारे तरुण नको आहेत. शिवप्रताप दिनाच्या दिवशी आपल्या लहान लेकरांना घेऊन शिवप्रताप घडावा म्हणून कुळाची शुद्धी करण्यासाठी सभेत येणारे धर्मसंपन्न लोक आम्हाला हवे आहेत. मी हा विशेष उल्लेख यासाठी करतोय की मला ह्या सोलापूरच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या किंवा हिंदुत्ववादी कुठच्याही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षण करणारे कितीतरी लोक आहेत, कधीच पैसे मागितले नाही. ते बोलतात फक्त तुम्ही या, आम्हाला आशीर्वाद द्या. आता ही हर्षू ठाकूर आली आहे ना, हिला कुणी मानधन दिलं नाही, तिच्या पैशात ती आली आणि तिच्याच पैशात ती जाणार आहे. हे व्यावसायिक वक्ते नाही आहेत, हे पोपट नाही आहेत, हे पेटलेले निखारे आहेत, जगदंबेचा पोत आहेत. तुमच्या आमच्या मलिन होणाऱ्या चरित्राला तेजस्वी करण्यासाठी गावोगावी घरोघरी जाऊन सॅनिटाईज करतायत. कोविड-19चं सॅनिटायझर नाही केलं तर चालेल, कारण 14-15 दिवसात तो विषाणूच मरतो जर तुम्ही नीट राहिलात, निरोगी राहिलात, निश्चयी राहिलात तर. पण हिंदुत्वाचं सॅनिटायझिंग नाही झालं तर भारताचा पाकिस्तान होतो. हिंदुत्वाचं सॅनिटायझिंग नाही झालं तर पूर्व बंगालचा बांगलादेश होतो. हिंदुत्वाचं सॅनिटायझिंग जिथे कमी पडलं तिथे बामियांचा अफगाणिस्तान झाला. म्हणून हिंदुत्वाचं सॅनिटायझिंग व्हावं आणि भारताचा भारत राहावा म्हणून हिंदुत्ववादी स्वतःच्या जीवनाचं हवन करून, यज्ञ करून, पेट निखारे अंगावर घेऊन धावतायत. हर्षू ठाकूरवर रेल्वेमध्ये हल्ले झाले, मुसलमान गुंडांनी घुसून तिला रेल्वेमध्ये मारली, कशी तरी जीव वाचून ती पळाली. आता हिचं वजन 50 किलो, पण हिचं धाडस बघा किती आहे. अशा लेकी सुना आमच्या घरी जन्माला याव्यात. आपली कोंबडी करून बुरख्यात झाकून घेण्यासाठी लैंगिक पिसाळलेल्या मेरेवाला अच्छावाल्या बावळट आम्हाला नकोय. शेपण्या आम्हाला द्रौपदी, सीता, जिजाऊंचा, अहिल्याबाई होळकरांचा, सावित्रीचा वारसा सांगणाऱ्या माता हव्यात, भगिनी हव्यात, लेकी हव्यात. स्वतःच्या लैंगिक वासना आणि बौद्धिक भ्रम सिद्ध करणाऱ्या लव जिहाद खाली जाऊन श्रद्धा वालावलकर होऊन 35 तुकडे करणाऱ्या मुली आम्हाला आमच्या घरात नको आहेत. आणि त्या नको असतील, श्रद्धा वालावलकर माझ्या घरात जन्माला येऊन भ्रमिष्ट होऊन 35 तुकड्यामध्ये आफ्ताब करून मारली जाऊ नये असं जर मला वाटत असेल तर माझ्या घरात रोजचं आध्यात्मिक चिंतन झालं पाहिजे, रोजचे मंत्रोच्चार झाले पाहिजे. ओम मणी पद्मे होम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः म्हणा. वाटेल ते भारतीय मंत्र घ्या. एखादा संत पकडा, एखादा साधू पकडा, त्याच्या चरणाशी एकनिष्ठ व्हा. एखादी संन्यासिनी, जोगिनी, योगिनी पकडा. एखादी अशी माता जिला अध्यात्माचं ज्ञान आहे आणि स्वतःच्या घराच्या आध्यात्मिक शुद्धीसाठी आपल्या कुलदेवतांची पूजा पहिली सुरू करा. अजिबात टीव्ही लावू नका, अजिबात पहिला मोबाईल पाहू नका. आपल्या रक्तांमधल्या आपल्या पितृदेवतांच्या स्मृती पहाटे जाग्या करा. दुसऱ्यांचे उकिरडे हुंगायला धावू नका. सोशल मीडियावर गुड मॉर्निंग, गुड नाईट काही करू नका. तुमच्या गुड मॉर्निंग म्हणण्याने देशाची गुड मॉर्निंग होणार नाहीये. मोबाईलमध्ये व्यस्त असलेला हिंदू रस्त्यावर उतरून रण गाजवणार नाही. मगाशी आनंदराव मुसळ्यांनी पॅलेस्टाईनचा मुद्दा काढला. पॅलेस्टाईनचा विषय काय आहे? हम्मास नावाची एक पॅलेस्टाईनची अतिरेकी संस्था आहे आणि इस्रायल नावाचं यहुद्यांचं एक राष्ट्र आहे. वाळवंटी प्रदेशामध्ये 1000 वर्ष बाहेर राहिलेल्या यहुदी समाजाने 1947च्या आसपास 1000 वर्ष पिढी दर पिढी आपण तिकडचे आहोत, जेरुसलेम आपली धर्मभूमी आहे आणि आज ना उद्या रोमन लोकांनी आपल्याला पळवलं होतं, त्यानंतर अरबांनी तिकडे वास्तव्य केलंय आणि आपली धर्मभूमी परत प्राप्त करणं आपला धर्म आहे असं सांगून त्यांनी पिढी दर पिढी प्रतिशोधाची अग्नी, अस्मितेचा अग्नी जागृत ठेवला. ते भारतात सुद्धा आली त्यांची जहाजं. ते जुहू अलिबागच्या किनाऱ्यावर लागले आणि त्यांची मातृभाषा त्यांनी मराठी सांगितली. आज ते इस्रायलमध्ये जुहू जातीचे, जुहू धर्माची लोक मराठी साहित्य संमेलन भरवतात. त्या यहुद्यांचं एक राष्ट्र आहे इस्रायल. 70-80 लाख लोकसंख्येचं. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीच्या वर आहे. 70-80 लाख लोकसंख्येचं, फक्त 70-80 लाख लोकसंख्येचं एक राष्ट्र आहे इस्रायल. आणि त्या इस्रायलने बाजूने अरब राष्ट्रांनी घेरलेलं आहे आणि त्या अरबांना ती भूमी यहुद्यांना मिळाली आहे. पुन्हा त्यांची धर्मभूमी यहुद्यांकडे गेली आणि ते इस्लामिक झाले नाहीत, ते यहुदीच राहिले. यहुदी हा भारतातला प्राचीन, जगातला प्राचीन धर्म आहे, वैदिक, आणि त्या बाजूला यहुदी. यहोवा नावाचा धर्म ते मूळ स्थान मानतात. त्या इस्रायलने अरब देशांशी लढून आपलं यहुदी पण टिकवलंय. सगळे अरब त्यांना भितात आणि पॅलेस्टाईन नावाचं एक छोटंसं मुस्लिम अरब देशाने अतिक्रमण केलेलं. अतिक्रमण त्यांचं मुळात नैसर्गिक राष्ट्र नाही. जसं भारतात अतिक्रमण केलंय, बांगलादेशमध्ये अतिक्रमण केलंय, तसंच तिथेही अतिक्रमण केलं. त्यांनी त्या इस्रायलला धर्मांतरित करण्यात अपयशी झाले
अल्बर्ट आईन्स्टाईन पासून मार्क झुकरबर्ग पर्यंत सगळे विद्वान, आर्थिकदृष्ट्या सदन, बुद्धिजीवी ज्या जमातीत जन्माला येतात जगामध्ये श्रेष्ठ अशा तो यहुदी धर्म, इस्रायली लोक, त्या इस्रायली लोकांच्या विरुद्ध पॅलेस्टाईन मधल्या हमास नावाच्या एका अतिरेकी दहशतवादी संघटनेने एक उठाव केला आणि अचानक त्या दिवशी आपण सगळ्यांनी बघितलं असेल ते जिहादी अतिरेकी इस्रायलच्या भूमीत घुसले, पॅराशूटने आले, विमानाने आले, त्यांनी गोळ्या घातल्या, मासिक धर्म सुरू असलेल्या मुलींना नग्न रस्त्यावर चालवल्या, धावल्या, नंतर त्याच्या गुप्तांगांमध्ये AK-47ने ब्रश फायरिंग केली, गोळ्या घातल्या आणि मग तो नेत्यान्याहू नावाचा त्यांचा इस्रायलचा अस्मिता असलेला नेता पेटून उठला आणि त्या इस्रायलने जेव्हा ह्या पॅलेस्टाईनचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी धर्मयुद्ध सुरू केलं. हो, धर्मयुद्ध का आमच्या लेकी सुनांची लहान लहान लेकरं घरात झोपली होती, त्यांच्यावर हे अतिरेकी घुसले आणि ती यहुद्यांची मुलं आहेत म्हणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. कित्येक घरांमध्ये लहान शिशूंचे तुकडे केले आणि ओव्हन मध्ये बेक केले आणि त्यांच्या आयांवर बलात्कार करून त्यांच्या आयांमध्ये त्या तोंडात त्यांच्या मुलांचे तुकडे खोमले आणि मग ते नेत्यान्याहू नावाचे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष पेटले आणि सगळे पक्ष, विरोधी पक्ष एकत्र झाले की नाही आता पॅलेस्टाईनला संपवायचं, आता हमासला संपवायचं, आता इस्रायलच्या विरुद्ध जगात कुठची शक्ती उभी राहील त्याचा नाश करणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यांनी पॅलेस्टाईनच्या विरुद्ध युद्ध सुरू केलं. ते धर्मयुद्ध आहे, पण इथले उकिरड्यावर बाटलेले धर्मांतरित इंडिया विथ पॅलेस्टाईन करत मोर्चे काढून उभे राहिले आणि हा भारत भारतीयांचा आहे. या भारतीयांचं राजकीय नेतृत्व करणारे युगपुरुष असलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी या देशाची शासकीय भूमिका सांगितली पहिल्या दिवशी की भारत इस्रायल बरोबर आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष इस्रायल मध्ये जाऊन आला युद्धभूमीवर, फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन तिकडे जाऊन आला. मोदींनी सुद्धा घोषणा केली की भारताची भूमिका नैतिक आहे. इस्रायलच्या मध्ये घुसून त्यांनी अत्याचार केले, आम्ही अत्याचाराच्या विरुद्ध कधी नाही आहे. भारतावर सुद्धा अतिरेकी हल्ले झाले आहेत आणि अतिरेक्यांचं समर्थन करणं आमच्या पिंडात नाही आहे. पण भारतामधल्या जिहादी वृत्तीने ज्यांनी CA ला विरोध केला, ज्यांनी NRC ला विरोध केला, त्या दुष्ट शक्तींनी बँगलोर पासून मुंबईपर्यंत, सोलापूरपर्यंत आमच्या सोलापूरच्या शौर्य संपन्न शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे आपल्या हिंदुत्ववाद्यांनी, हिंदू राष्ट्र सेना असेल, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था असेल, या सर्वांनी, श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान असेल भिडे गुरुजींचं, या सर्वांनी एकत्र होऊन तो मोर्चा हाणून पाडला. पण देशभर अनेक ठिकाणी इंडिया विथ पॅलेस्टाईन अशा घोषणा दिल्या गेल्या. इंटरनॅशनल न्यूज चॅनलमध्ये, पेपरमध्ये, वृत्तपत्रांमध्ये छापून आलं की इंडिया विथ पॅलेस्टाईन. 100 कोटी हिंदूंच्या देशात 15 कोटी जिहादी ठरवणार का भारत कुणाबरोबर आहे? ते भारत धर्माबरोबर आहे. भारत विथ इस्रायल आहे. हे आपण सगळ्या हिंदूंनी सांगितलं पाहिजे. भारत इंडिया विथ नाही, भारत विथ इस्रायल, भारत विथ धर्म. भारत धर्माबरोबर असतो, भारत जिहाद्यांबरोबर कधीच जाणार नाही. 70 वर्षाच्या रांडा भडव्यांचं साम्राज्य संपलंय. आता रात्र वैर्याची संपली आणि रात्र धर्माची चालू झालेली आहे. दिवस धर्माचा चालू झालाय. कशास आई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. सरणांवरती आज आमुची पेटतात प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. तुकोबांनी टाळ चिपऱ्यांमध्ये भाऊक झालेल्या वारकऱ्याला धारकरी करण्यासाठी अभंगांचा बाज बदलला आणि त्या बाज बदलून त्यांनी काय लिहिलं? विंचू देव्हाऱ्यासी आला, देव पूजा नावळे त्याला, तेथे पायजाराचे काम, अधमासी ते अधम. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णू दास, कठीण वज्रासा ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाच्या माथी हाणू गाठी. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. आज आपलं हे धर्मचिंतन यथोचित शिखरावर पोहोचलेलं आहे. मी आपल्या देशात सोलापूरमध्ये सक्रिय असलेले मागे हिंदू गर्जना मोर्चा 1 लाख हिंदू इथे सोलापूरमधले जमा झाले होते. प्रचंड मोर्चा झाला. ते सगळे आयोजन करणारे अंबादास गोरंटाल असेल, रवी गोणे अतिशय धर्मनिष्ठ कार्यकर्ता, जांबुवंत मुनींची संतती, ऋषीची संतती आहे. रवी खरंच मला खूप धन्यवाद देतो. त्याने कधीच मला पैसे पाहिजेत, माझा मोबाईल रिचार्ज मारा, माझ्या घरी रॅशनिंग भरायचं आहे, माझ्या बायकोला साडी घ्यायची आहे, माझ्या मुलाचा बड्डे करायचा आणि केक कापून त्याला नाचवायचं आहे, बाटवायचं आहे, असं कधी त्याने फोन नाही केले. आणि श्रीधर अरगोंडा असेल, विजय महेंद्रकर असतील, विकास पोतू असेल, हनुमंत असेल, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांच्या पितृदेवतांना, मातृदेवतांना धन्यवाद देतो. आपण इथे श्रोते जमलात, तुमच्या सगळ्या कुळांना, तुमच्या घराण्यांना, तुमच्या आईच्या गर्भाला मी धन्यवाद देतो. आणि छत्रपती शिवप्रभूंचा लढा
धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी एकदा महादेवाची घोषणा द्यायची आहे. पते पार्वते पते हर 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, जय हिंद राष्ट्र. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.